नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीलाच पाहणार आहोत टॉप 30 न्यूज। शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 88व्या जयंतीनिमित्त वांद्रे येथील मातोश्री बाहेर तसंच शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ येथे फुलांचे सुंदर आरास आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले। तर सेना भवन समोर 8 बाय 8 उंचीचं नेपाळमधून आणलेल्या 36,000 रुद्राक्षांपासून तयार करण्यात आलेलं बाळासाहेबांचं पोर्ट्रेट ठेवण्यात आलंय। दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला निधी देण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। बाळासाहेबांच्या स्मारकासाठी पालिका खर्च करणार आहे आणि त्यानंतर सरकारकडून निधी देण्यात येणार आहे। बाळासाहेब ठाकरे स्मारकाची निविदा एका आठवड्यात निघणार असून एमएमआरडीए ही निविदा काढणार आहे। तर निविदा काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली। राज्य सरकारने 100 कोटी निधी मंजूर केला, याचं स्वागत महापौरांनी केले। मात्र बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापालिका किती निधी देणार याबाबत विचारलं असता त्याबाबत निर्णय घेऊ असं मोठं उत्तर त्यांनी दिलं। बॉम्बेचं नाव अधिकृत मुंबई झालेलं शिवसेनेला माहित नाही का की शिवसेनेच्या मराठीचा कळवळा फक्त दाखवण्यापुरताच आहे, अशी टीका धनंजय मुंडेंनी शिवसेनेवर केली। कारण सेनेच्या ताब्यात असलेल्या उद्योग खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या एमएडीएसच्या डायरीतच मुंबईचा उल्लेख बॉम्बे करण्यात आल्यात असल्यानं ही टीका करण्यात आली आहे। हॅकरच्या दावावर मुंडे कुटुंबियांकडून अधिकृत भूमिका अजूनही आली नाही। 36 तास उलटून गेल्यानंतरही पंकजा मुंडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही। तब्येत ठीक नसल्याचं कारण देत पंकजा मुंडे यांनी राज्याच्या कॅबिनेटमध्ये देखील दांडी मारली। आघाडीच्या कोट्यातून मुंबईत मनसेला एक जागा देण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिलाय। ईशान्य मुंबईची जागा मनसेला दिली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळाली। मात्र उत्तर भारतीयांच्या मतांवर परिणाम होण्याची भीती असल्यानं काँग्रेसने मात्र मनसेला जागा द्यायला विरोध दर्शवलाय। अण्णाभाऊ साठे महामंडळ पुनर्जीवित करून मराठा समाजातील तरुणांना रोजगाराचं साधन उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार नवी मुंबई माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्याकडून करण्यात आलाय। मुंबईतल्या चेंबूरच्या टिळकनगर येथे एका समाज मंदिर वास्तूचं भूमिपूजन सोमवारी भाजप लोकप्रतिनिधींनी केलं। तर त्याच समाज मंदिराचं भूमिपूजन मंगळवारी युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झालं। मराठा आरक्षणाबाबत आज मुंबई हायकोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यात आल्यानंतर त्याला विरोध करणारी याचिका अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली होती आणि त्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। आव्हानात्मक असलेला मेट्रो 3 प्रकल्प आता आणखी एका महत्वाच्या आव्हानाचा सामना करणार आहे। मिठी नदीच्या पात्राखालून मेट्रो 3 प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। आता ग्राहकांनो रेशनिंग दुकानात कॅश द्यायची गरज पडणार नाहीये, कारण शिधा वाटप विभागानं यश बँकेसोबत कॅशलेस सुविधेचं उद्घाटन केलं आणि दुकानात बसवण्यात आलेल्या यश बँकेच्या मशीनमध्ये फक्त आपला आधार नंबर टाकल्यास आता तुमच्या बँक अकाउंटमधून तात्काळ पेमेंट होणार आहे। बेकायदा शस्त्रसाठ्याप्रकरणी अटकेत असलेल्या डोंबिवलीतील भाजपचा पदाधिकारी धनंजय कुलकर्णीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर कुलकर्णीची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली। कुलकर्णींच्या वकिलांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज केला असून यावर आज सुनावणी होणार आहे। मुंब्रा परिसरातील कौसा भागात असलेल्या सागर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मझहर शेख या तरुणाच्या घरात एटीएसनं छापा टाकला। यावेळी 3 जणांना ताब्यात घेतलं असून देशविरोधी कार्य करत असल्याचा संशयावरून या तिघांनाही अटक करण्यात आली। नालासोपारा येथे निर्मला यादव या महिलेची अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आली। घोडबंदरच्या जंगलात 16 नोव्हेंबरला निर्मलाचा मृतदेह अर्धनग्न जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता। घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीवरून पोलिसांनी तिचा आरोपी प्रियकर अब्रार शेखला अटक केली आहे। मुंबईच्या वांद्रे परिसरात झालेल्या हत्येचा गूढ उकललं असून आता या प्रकरणी विठ्ठल भजंत्री नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली। भजंत्री आणि मृत इसम यांच्यात समलैंगिक संबंध असून हे गुपित कोणाला समजू नये म्हणून ही हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय। पोलिसांनी कर्नाटकातून आरोपीला अटक केली आहे। दुचाकीवरील तरुणाला टँकर चालकानं चिरडून पळून गेल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली। या अपघातात सुरेश डोलारे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार टँकर चालकाचा आता शोध पोलीस घेत आहेत।
वसईतल्या अंबाडी पुलावर दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले असून गोल्डन पार्क हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईतल्या विक्रोळीमध्ये ॲक्सिस बँकेच्या एटीएमला आग लागल्यानं संपूर्ण एटीएम मशीन जळून खाक झालं. अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांच्या मदतीनं जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आणि या आगीत एटीएम मधील किती रक्कम जळून खाक झाली याची माहिती अद्याप कळू शकली नाही. वसई स्टेशन परिसरातील नकोडा वॉच अँड कंपनी मोबाईलच्या दुकानात चोरट्यांनी दुकानाच्या वरच्या बाजूचे पत्रे तोडून चोरी केली. हे चोरटे 10 ते 11 लाखांचे मोबाईल घेऊन पसार झाले आणि या दुकानातील चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील फिरवल्याने त्याचं काहीच फुटेज मिळू शकत नाहीये. ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातील म्हसा यात्रेला 21 तारखेपासून सुरुवात झाली आहे. 15 दिवस ही यात्रा सुरू असते आणि या यात्रेत कोट्यावधींची उलाढाल होते. मात्र बैलगाडी शर्यत बंदीनंतर बैल खरेदी विक्रीवर मात्र बंदीचं सावट आलंय आणि या यात्रेत घोंगडी, ब्लँकेट, मोठी भांडी, खेळणी, गृहोपयोगी वस्तू तसंच मनोरंजनासाठी देखील मोठमोठे तंबू उभारले गेले आणि या यात्रेत सुमारे 4 ते 5 लाख नागरिक 15 दिवस आपली हजेरी लावतात. नागपूर विभागात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या महसूल विभागाने यावर्षी सुद्धा बाजी मारली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीतून ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली. 2018 मध्ये नागपूर विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 121 प्रकरणांची नोंद केली. त्यामध्ये 150 लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले असून यामध्ये एकट्या महसूल विभागातील 24 कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नागपुरातल्या कामठी येथील दाल ओली नंबर 1 येथे राहणारा रहिवासी रवींद्र शाहूंच्या घरी अवैधरित्या 11 ज्वलनशील सिलेंडर सापडून आले आहेत आणि पोलिसांनी सिलेंडरचा साठा जप्त केला असून रवींद्रला अटक देखील केली. नागपूरच्या कामठी येथील छावणी परिसरातील स्कूल ऑफ होम सायन्स शाळेच्या आवारात अजगर दिसल्यामुळे एकच खळबळ माजली. सर्पमित्रानं अजगराला पकडून त्याच्या अधिवासात सोडून दिले. सिंहगड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉक्टर एम.एन. नवले यांना संस्थेच्या विश्वस्त पदावरून हटवण्यात आलं. नवले यांनी 7 दिवस तुरुंगवास भोगल्यामुळे त्यांचे विश्वस्त पद रद्द करण्यात आले. विभागीय सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी ही कारवाई केली. आंबेगाव तालुक्यातील नालंदा इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर भीमाशंकर करंडक युवक महोत्सवात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी चक्क गाण्याच्या तालावर ठेका धरून नृत्य केलं. यावेळी अभिनेते उपेंद्र लिमये हे देखील उपस्थित होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला तात्काळ 10 लाख रुपये शासकीय मदत मिळावी. कांद्याला 2000 प्रति क्विंटल हमीभाव देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी मराठा महासंघाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. केटीएच महाविद्यालयातून पासआउट झालेल्या विद्यार्थ्यानं शाळेतील विवाहित प्राध्यापक महिलेच्या कपाळावर बळजबरीने कुंकू लावत विनयभंग केल्याची घटना घडली. या महिलेने पोलिसात तक्रार केल्यानंतर आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली. नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कारखानदारानं नव्याने रुजू झालेल्या 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात रघुनाथ रेवगेडे या कारखानदाराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे.